जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. चैत्र नवरात्राची साधना कशी करावी, चैत्र नवरात्राची पाळणूक कशी करावी आणि चैत्र नवरात्र स्थापन कसं करावं याविषयीची समग्र विस्तृत माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, वर्षामध्ये एकूण 4 नवरात्र येत असतात, ज्यापैकी 2 नवरात्री यांना प्रगट मानण्यात येतं आणि 2 नवरात्री यांना अप्रगट म्हणजेच गुप्त मानण्यात येतं. आता ह्या प्रगट नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्र यांना मानाचं स्थान आहे. आता अश्विन नवरात्रालाच शारदीय नवरात्र असं सुद्धा संबोधलं जातं, तर चैत्र नवरात्र हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. चैत्र नवरात्राचा जो कालावधी आहे तो त्या ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत म्हणजेच श्री राम जन्मनवमीपर्यंत मानण्यात येतो. हा जो 9 दिवसांचा कालावधी आहे, या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक कुटुंबांमध्ये देवीची नवरात्राची घटस्थापना केली जाते. आता ही घटस्थापना ज्यांची पूर्वापार चालू आहे त्यांना ती कशी करावी हे व्यवस्थितच माहीत असतं, परंतु असं होऊन जातं काही जण भक्ती मार्गाच्या आवडी खातर नवीन असं ठरवतात की ह्या वर्षी आपल्याला चैत्र नवरात्राची घटस्थापना करायची आहे, परंतु पूर्वीच्या पिढीमध्ये ती केलेली नसते. म्हणजे पूर्वी कधी त्यांचे वडील किंवा आजोबा किंवा इतर कोणी नातेवाईक यांनी कधीही ती स्थापना केलेली नसल्यामुळे ज्यांना प्रथमच यावर्षी ही स्थापना करायची आहे असे भक्त मात्र गोंधळून जातात, भाविक त्या ठिकाणी गोंधळून जातात. मग अनेक प्रश्न उपस्थित होतात की जसं आपण शारदीय नवरात्रोत्सवामध्ये म्हणजे अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रोत्सवामध्ये कलश स्थापन करतो, त्याला नारळ लावतो किंवा त्याच्यावरती माळाबंधन करतो, खाली त्या ठिकाणी जमिनीवरती माती टाकून त्यामध्ये धान्य अंकुरित करतो, ही सर्व विधी जशीच्या तशी चैत्रामध्ये करावी लागते का किंवा काही इतर बदल सुद्धा असतात, याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम मी मुद्दा घेतो की जे सर्वात प्रथम नवरात्र बसवायला सुरुवात करणार असतील म्हणजे चैत्र नवरात्र, त्यांनी काय करावं. बघा, अश्विन नवरात्रामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या मातीच्या वेदीवरती, मातीचे वेद म्हणजे मातीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या वाघोरीवरती आमच्या विदर्भामध्ये खास करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवरात्राच्या घटाच्या खाली जी काही माती असते, काळी सुपीक माती शेताची, हिला वाघोरी असं म्हणण्याची प्रथा आहे. तर या शेतातील मातीवरती किंवा वाघोरीवरती ज्या वेळेला आपण कलश स्थापन करतो तर तो अश्विन नवरात्रामध्ये करणं गरजेचं आहे. तो आपण धान्यावर बसवू शकत नाही, परंतु चैत्र नवरात्रामध्ये ज्यांना मातीवरती कलश बसवणं शक्य नाही असे भाविक त्या ठिकाणी धान्याच्या राशीवरती सुद्धा हा कलश बसवू शकतात. हा चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्राचा फरक आहे. ज्यांना मातीवरती बसवायचा त्यांनी मातीवरती बसवावा. पूर्ण प्रोसेस ही त्या ठिकाणी अश्विन नवरात्रासारखीच करावी. म्हणजे खाली माती टाकावी, त्यावरती कलश टाकावा, त्या मातीमध्ये 5 किंवा 7 किंवा 9 प्रकारची धान्य टाकावी, त्याला दररोज पाणी शिंपडत जावं, कलशाला त्या ठिकाणी दररोजची 1 यानुसार 9 दिवसाच्या 9 माळी चढवाव्या. परंतु ज्यांना हे शक्य नाही ते सरळ पद्धतीनुसार तांदूळावरती किंवा गव्हाच्या राशीवरती सुद्धा त्या ठिकाणी चैत्र नवरात्राचा घट बसवू शकतात. आता दुसरा हा प्रश्न निर्माण होईल की ऑलरेडी जर तुमच्या देवघरामध्ये एखादा कलश बसलेला असेल तर मग काय करावं. कारण बऱ्याच कुटुंबांमध्ये चैत्र नवरात्र असो किंवा अश्विन नवरात्र असो 12ही महिने घट एक कायम ठेवलेला असतो, जो कुलस्वामिनीच्या नावाने किंवा श्री लक्ष्मीच्या नावाने किंवा इतर कुठल्या तरी देवतेच्या म्हणजे मातृदेवतेच्या नावाने स्थापन केलेला असतो. काळूबाई असो, अंबाबाई असो, येडेश्वरी असो, सप्तशृंगी असो, महालक्ष्मी असो किंवा कुलस्वामिनी असो. तर हा जो तुमचा कलश आहे जो तुम्ही 12ही महिने देवघरामध्ये ठेवता, या कलशाला सुद्धा तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी धान्यावरती बसवून त्यावरती माळी सोडू शकता. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मातीवरच चैत्र नवरात्राचा घट बसावा असं बंधन नाही, आपण तो धान्यावरती बसवू शकतो. आता धान्यावरती कलश बसवल्यानंतर त्याला आपल्याला दररोजची 1 या पद्धतीनुसार 9 दिवसाच्या 9 माळी सोडणं मात्र क्रमप्राप्त आहे, त्या सोडाव्याच लागतात. कारण नवरात्र घटी 9, घटास माळा चढत्या 9, दिवारी दीप गहू गहू, निर्वाणीचे पारणे 9, नवमी पौतर 9, पंचारतीचे कडवे 9 अशा पद्धतीनुसार त्या नवरात्रीचं वर्णन येतं. म्हणजेच त्या ठिकाणी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 माळा चढणं गरजेच्या आहे. जर आपण त्या
ठिकाणी असं म्हटलं की आम्ही धान्यावरती फक्त कलश बसवू, त्यावरती माळाच सोडणार नाही, तर याला नवरात्रीची घटस्थापना नाही म्हणता येणार, तर मंगल कलश म्हणता येईल. आपल्याला घटस्थापना करायची आहे. आता 9 दिवसांसाठी 9 माळी कुठल्या सोडायच्या? कुठलेही जे तुमची फुलं असतील त्या फुलांच्या माळी तुम्ही सोडू शकता, ज्यामध्ये गलांडा नावाचं एक झेंडू सदृश्य फुल आहे, झेंडूची फुलं आहे, गुलाबाची फुलं आहे, जाई जुई, चंबेली, चंपा, मोगरा इत्यादीची सुवासिक फुले तुम्ही घेऊ शकता, बकुळीची फुलं घेऊ शकता, चाफ्याची फुले घेऊ शकता, किंवा इतर तुमच्या हाताला ज्या कुठल्या माळी लागतील, जसं की नागवेलीच्या पानाची माळ सुद्धा त्या ठिकाणी पवित्र मानण्यात येते. ज्या दिवशी पान फूल नाही मिळालं अशा दिवशी तुम्ही त्या ठिकाणी विलायची म्हणजेच वेलची, वेलदोडा किंवा लवंगाची माळ सुद्धा घटाला चढवू शकता. घटाला लवंग, वेलची, वेलदोडा किंवा त्या ठिकाणी असणारे फूल, पान यांची संख्या 9च्या पटीमध्ये असावी. म्हणजे 9 फुलांची माळ, 9 पानांची माळ, 9 वेलचीची माळ, अशा पद्धतीनुसार आपण 9च्या पटीमध्ये त्या ठिकाणी माळ तयार करावी. माळ तयार करत असताना वेलची, लवंग यांची माळ बनवत असताना त्यांना छिद्र पाडून ती माळ आरपार बनवू नये, तर त्या ठिकाणी सूटगाठ घ्यावी आणि त्या सूटगाठीमध्ये तो पदार्थ टाकून मग त्याचं बंधन करावं. फुलांची माळ तयार करत असताना सुद्धा शक्यतोवर फुलांचं भेदन न करता, पानांचं भेदन न करता माळ बनवलेली सर्वश्रेष्ठ असते. परंतु अशी काही फुलं असतात, जसं की त्या ठिकाणी असणारं गालांडा नावाचं फुल आहे किंवा त्या ठिकाणी काही, मग त्या फुलांमध्ये आपल्याला सुई पर्यायाने टोचावीच लागते, तिथे काही हरकत नाही. परंतु प्रयत्न असा करावा की शक्यतोवर फुलांचं, पानांचं सुईने भेदन होऊ नये, तर गाठीमध्ये माळ बनावी. आपल्या परिस्थितीनुसार आपण ही परिस्थिती हाताळावी. आता नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 माळी आपण घटाला सोडल्या, त्या ठिकाणी समोर आपण अखंड तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा. अखंड नंदादीप असेल, अखंड समई असेल, त्या ठिकाणी असणारा दिवा असेल, यामध्ये तुम्ही गोडे तेल म्हणजेच सूर्यफूल किंवा सोयाबीन किंवा शेंगदाणा तेल जाळू शकता. ज्यांच्या घरामध्ये उग्र दैवतांची सेवा आहे, जसं की श्री महाकाली, काली माता, काळूबाई किंवा त्या ठिकाणी असणारा भैरव, मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा किंवा ज्योतिबा, अशांनी त्या ठिकाणी राईच्या म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा आणि तिळाच्या तेलाचा दिवा जाळलेला सुद्धा शुभ आहे, चालतो. तुपाचा दिवा फक्त आरतीसाठी वापरावा. देवीला अखंड तुपाचा दिवा जाळू नये. तो का जाळू नये याच्यावरती मी कधीतरी वेगळा व्हिडिओ बनवून सविस्तर त्याचं धर्मशास्त्रीय आणि आध्यात्मिक शास्त्र सुद्धा सांगेल. परंतु तिळाचा, मोहरीचा किंवा सोयाबीन, सूर्यफूल, थोडक्यामध्ये तेलाचा दिवा जाळावा. हा दिवा एखाद्या वेळेला सपोज विझू शकतो, कारण चैत्र महिना हा भर उन्हाळ्यामध्ये येतो आणि उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला वातावरणाची गरमी अधिक दिव्याची गरमी यामुळे दिव्याच्या बत्तीला गुल येतो, म्हणजेच त्या ठिकाणी फूल पडतं आणि दिव्याला फूल पडून तो दिवा विझू शकतो. अशा वेळेला जास्त त्या ठिकाणी ताणतणाव न घेता पुन्हा तो दिवा वातवरती करून प्रज्वलित करावा. 9 दिवस साधारणतः एकच अखंड वात जाळली तरी सुद्धा चालतं, किंवा जर तो दिवा विझत असेल तर तुम्ही वेळप्रसंगी वात सुद्धा बदलू शकता. फारसं घाबरण्याचं कारण नाही. पुढचा विषय म्हणजे नवरात्रीच्या ह्या 9 दिवसांमध्ये देवीला दररोज नैवेद्य हा अन्नाचाच दाखवावा. विनाकारण देवीला साबुदाणा किंवा वरई म्हणजेच भगर किंवा फळफळाव म्हणजे थोडक्यात काय, उपवासाचे पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी एक आवड म्हणून दाखवू शकता. परंतु देवीला खरा नैवेद्य हा त्या ठिकाणी अन्नाचा असावा, ज्यामध्ये तुम्ही दररोज जो घरी स्वयंपाक केलेला आहे त्याचा ताट भरून सकाळ संध्याकाळ तो नैवेद्य देवीला अर्पण करावा. दररोजच त्यामध्ये पुरणपोळी असावी किंवा शिरापुरी असावी किंवा पुरी हलवा असावा, खीर चपाती असावी, असलं काहीही बंधन नाही. तुम्ही जी काही भाजी पोळी, जी काही चपाती, कालवण, भाकरी केली असेल, सरळ ते पात्रामध्ये भरावं. थोडंसं त्यावरती तूप आणि साखर टाकावी आणि नैवेद्याच्या पात्रामध्ये मीठ अजिबात वाढू नये. आणि हे पात्र आपण दररोज देवीला सकाळ संध्याकाळ दाखवावं. देवीला दाखवल्यानंतर शक्यतोवर ते गाईला देण्याचा प्रयत्न करावा. गाय उपलब्ध होत नसेल मग तुम्ही घरच्या घरी सुद्धा ते अन्न खाऊ शकता किंवा ते ताट वापरू शकता. आता ज्या व्यक्तींना हे नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास पकडायचे असतील, त्या ठिकाणी ते शक्यतोवर फळावरती, दुधावरती किंवा ज्या पदार्थांमध्ये रज तम नाही आहे अशा पदार्थांवरती पकडलेले शुभ. रज आणि तम म्हणजे रजोगुण आणि तमोगुण, म्हणजेच त्या ठिकाणी भरपूर तेलकट, तुपकट, ज्यामध्ये जिरे, कढीपत्ता, मिरची, त्या ठिकाणी तेल यांचा वापर होतो, असे पदार्थ टाळावे.
आता हल्ली एक ट्रेंड सुरू झालेला आहे, कारण मी यूट्यूबवरती सुद्धा काही रेसिपीज काही बघण्यामध्ये आल्या आणि काही जणांच्या घरात बघितल्या की साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. ही साबुदाण्याची खिचडी बनवत असताना त्यामध्ये सर्रासपणे हळद टाकताना मी बघितली, जिरे टाकताना बघितले, मिरची टाकताना बघितली, कढीपत्ता टाकताना बघितला, कोथिंबीर सुद्धा टाकताना बघितली. म्हणजेच काय, तुम्ही त्यामध्ये सर्वच पदार्थ टाकून राहिले, म्हणजेच एकादशी आणि दुप्पट खाशी अशा पद्धतीला उपवास म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपलं शरीर आणि आत्मा पवित्र राहील अशा पद्धतीनुसार शरीराच्या आतड्यांवरती थोडासा ताण हलका व्हावा अन्नाचा, असा तो उपवास असावा. ज्यामध्ये दूध घेऊ शकता, गोड फळे घेऊ शकता, गुळ घेऊ शकता. त्या ठिकाणी गुळाची काकवी नावाचा एक पदार्थ काही भागांमध्ये मिळतो, तो पदार्थ तुम्ही खाऊ शकता. किंवा त्या ठिकाणी असणारे भगरीचा तांदळाचा भात आणि आमटी सुद्धा खाऊ शकता. परंतु रजात्मक तमात्मक पदार्थ शक्यतोवर टाळावे, ज्यामध्ये तेलकट, तुपकट, मिरची, जिरे वगैरे हे पदार्थ नसावेत. पुढचा विषय म्हणजे आपण 5व्या माळेला किंवा 7व्या माळेला म्हणजेच पंचमीच्या दिवशी किंवा सप्तमीच्या दिवशी देवीला फुलोरा अर्पण करायचा असतो. अश्विन नवरात्रीमध्ये हा फुलोरा कडकणीपासून तयार केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी गहू किंवा मैदा यांची कणिक मळून त्यापासून चपात्या पुऱ्या तयार करून त्यांचा फुलोरा बांधला जातो किंवा करंज्या केल्या जातात. चैत्र नवरात्रीचा फुलोरा तुम्ही कणकेपासून पुऱ्या लाटूनही बनवू शकता, मैद्याच्या पुऱ्या सुद्धा बनवू शकता, किंवा सरळ तुम्ही त्या ठिकाणी रेवडी आणि बत्ताशे यांचा फुलोरा सुद्धा बांधू शकता. म्हणजे ही आपल्याला एक मोकळीक चैत्र नवरात्रीमध्ये मिळते. आता त्या ठिकाणी आपण उपवास कधी सोडावा, तर श्री रामनवमीच्या दिवशी जगदंबेला नैवेद्य अर्पण करून आपण तो उपवास त्या ठिकाणी सोडायचा आहे. ज्यांनी रामजन्माचा उपवास पकडला आहे याशांनी तो दशमीच्या दिवशी सोडायचा आहे. नवमी आणि दशमी केव्हाही सोडला तरी चालेल, परंतु मी या मताला मानतो की तो दशमीच्या दिवशी सोडावा, जेणेकरून रामजन्माचा उपवासही आपल्याला घडेल आणि दशमीच्या दिवशी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला, मारुती रायाला, सीतामातेला, लक्ष्मणाला आणि असणाऱ्या जगदंबेला एकत्र नैवेद्य आपल्याला देता येईल. आपापल्या घराच्या प्रथेनुसार आपण हे पाळावं. आता हा जो चैत्र नवरात्रीचा घट आहे, हा घट बसवत असताना या घटाला आपण नागवेलीची 5 पाने लावू शकतो, आंब्याची 5 पाने लावू शकतो, ज्यालाच आम्रपल्लव सुद्धा म्हटलं जातं. महा आम्रपल्लव म्हणजे आंब्याची पाने असो किंवा नागवेलीची पाने असो, यांच्यामध्ये आपण कडुलिंबाची एकतरी डहाळी किंवा एकतरी काडी टाकण्याचा प्रयत्न नक्की करावा. कडुलिंबाची काडी किंवा डहाळी टाकणं हे चैत्र नवरात्रीसाठी शुभ आहे. आता हे त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला घट बसवतोय तर हा घट प्रामुख्याने कोणी बसवावा. चैत्र नवरात्रीचा घट हे ज्यांचं कुलदैवत श्री माहूरगड निवासिनी रेणुका माता आहे किंवा सौंदत्ती निवासिनी यल्लम्मा रेणुका आहे किंवा जतची यल्लम्मा रेणुका असेल किंवा कोकटनूरची यल्लम्मा रेणुका असेल, चंद्रगुत्तीची रेणुका अंबिका असेल आणि इतर रेणुका मातेच्या स्थानांच्या भक्तांनी त्या ठिकाणी रेणुका यल्लम्माच्या नावाने हा कलश बसवावा. यासोबतच जे कालिका उपासक आहे, ज्यांना मांढरची काळूबाई असेल किंवा त्या ठिकाणी असणारी कलकत्त्याची कालिका असेल, पावागडची महाकाली असेल, चंद्रपूरची धुरपता माय म्हणजेच महाकाली असेल, अशा कालिका भक्तांनी सुद्धा हा घट बसवावा. आता ज्या ठिकाणी आपल्याला हा घट विसर्जन करायचा आहे म्हणजेच नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी, त्या दिवशी जगदंबेला नैवेद्य दाखवावा, व्यवस्थितपणे आरती करावी, हातामध्ये तांदूळाच्या अक्षदा घेऊन ह्या तांदूळ अक्षदा घटावरती अर्पण कराव्या आणि हात जोडून म्हणावं, पुनरागमनाय च जगदंबे श्री, पुनरागमनाय च जगदंबे श्री, पुनरागमनाय च जगदंबे श्री, असं 3 वेळेला त्या ठिकाणी प्रार्थना करून आपण त्या अक्षदा कलशाला अर्पण कराव्या आणि त्यानंतर कलश उत्थापन करावा, म्हणजेच घट त्या ठिकाणून हलवावा. आता बघा, या सर्व प्रोसेसमध्ये काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. जे कोणी उपवास पकडणारे व्यक्ती असतील, उपवासकर्त्याने 9 दिवस पलंगावरती शयन करू नये म्हणजे झोपू नये, गादीवरती झोपू नये, जमिनीवरती चटई किंवा सतरंजी अंथरून त्यावरती झोपावं. थोडक्यात काय, संसारिक उपभोगाच्या वस्तूंचा कमीत कमी वापर करावा. त्या ठिकाणी शारीरिक संबंध म्हणजेच मैथुन क्रिया असेल, शिवीगाळ म्हणजेच अश्लाघ्य भाषण असेल, मांस मदिरा सेवन म्हणजेच त्या ठिकाणी असणारं
काही ज्या समिष आहाराच्या गोष्टी आहे अशा गोष्टी खाणं सुद्धा आपण टाळलं पाहिजे, म्हणजे खाऊच नाही. घरातील इतर व्यक्ती जे आहे, इतर व्यक्तींनी सुद्धा ह्या 9 दिवसाच्या काळामध्ये घरामध्ये मांस मदिरेचा वापर टाळावा. हे मी कोणासाठी सांगतोय? ज्यांच्या घरामध्ये कलश स्थापना झालेली आहे अशा भक्तांसाठी, ज्यांच्या कुळामध्ये ही कलश स्थापना मुळामध्ये नव्हतीच किंवा ते पाळत नाहीत, अशांसाठी हा नियम लागू होत नाही. काही घराण्यांमध्ये नवमीच्या दिवशी बकरा कापला जातो, जो अतिशय चुकीचा आहे. या चैत्र नवरात्रीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी श्रीराम जन्म असतो, म्हणजे तर राम जन्म तिथी असते, म्हणूनच आपण त्या नवमीला श्रीरामनवमी असं म्हणतो. रामनवमीच्या दिवशी बकरा कापणे, कोंबडा कापणे, मेंढी कापणे किंवा कुठल्याही पशुचा बळी देणे, त्याचा नैवेद्य जगदंबेला दाखवणे हे प्रभू रामचंद्राचा आणि जगदंबेचा अपमान आहे. त्यामुळे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण एखादा डाळिंब कापून त्याचा नैवेद्य बळी देवीला द्यावा, लिंबू कापून त्याचा बळी द्यावा, कोहळा कापून त्याचा बळी द्यावा, परंतु त्या ठिकाणी समिष म्हणजेच कोंबडा, बकरा, मेंढी इत्यादी पशूंची हत्या मात्र अजिबात करू नये. गोडा नैवेद्य दाखवावा. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, तो म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये साधना कुठली करावी? तर बघा, तुम्ही तुमच्या गुरुकडून जो गुरुमंत्र घेतलेला आहे त्याची सर्वात प्रथम एक माळ करावी, आणि तुम्ही गुरुकडून जो देवीचा शाक्त पंथाचा कानमंत्र घेतलेला आहे त्याच्या त्या ठिकाणी दररोज किमान 11 माळा जाप करावा. रुद्राक्षाची माळ घेऊ शकता, तुळशीची माळ घेऊ शकता, कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता, किंवा अशी तुम्ही त्या ठिकाणी असणारी लालसर रंगाची मण्यांची माळ सुद्धा घेऊ शकता. हे लाकडी मणीच आहेत, परंतु लाल रंग त्याला दिलेला आहे. शाक्त संप्रदायामध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व असतं. त्या ठिकाणी जाप करत असताना आपण आसन कुठलं घ्यायचं आहे? तर आसन तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या घरातील कुठलंही पवित्र कपड्याचं आसन घेऊ शकता. घोंगडी चालेल, लोकर चालेल, उलन चालेल, त्या ठिकाणी असणारं रेशमी वस्त्र चालेल, किंवा कुठलंही स्वच्छ धुतलेलं बेडशीट वगैरे तुम्ही आसनासाठी वापरू शकता. आता त्या ठिकाणी जप करत असताना ज्या भक्तांनी गुरुमंत्रच घेतलेला नाही किंवा कानमंत्र मिळालेला नाही, किंवा जर मिळालेला असेल तर तो चुकीचा असेल, तर त्यावेळेला काय करावं? जसं मी तुम्हाला सांगतो, एक जालना जिल्ह्यामधून मला फोन आला. जालना जिल्ह्यामधील एका व्यक्तीने एका प्रसिद्ध महाराजांना त्या ठिकाणी जवळजवळ 4.5 ते 5 लाख रुपये एवढा जबर खर्च केला, आणि त्याला त्या ठिकाणी एक विशिष्ट गुरुमंत्र मिळाला. त्या गुरुमंत्राचा जाप सुरू केल्यापासून ह्या व्यक्तीच्या घरामध्ये भांडणं सुरू झाली, बिमारी म्हणजे आजारपण सुरू झालं, घरामध्ये कटकटी किरकिऱ्या वाढल्या, आणि त्या व्यक्तीला स्वतःची नोकरीवरती गदा येईल असा प्रसंग उद्भवला. समोरची व्यक्ती पोलीस खात्यामध्ये अगदी वरच्या पदावरती कार्यरत आहे, म्हणजे पोलीस गृह खात्यामध्ये वरच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी चुकीच्या मंत्राच्या जपामुळे ह्या सर्व परिणामांना सामोरं जावं लागलं. आणि त्याच्या लक्षात आलं की आपण जेव्हापासून हा मंत्राचा जाप करतो गुरूंनी दिलेल्या, तर ह्या मंत्राचा जाप केल्यापासून आपले दिवस बदलले. त्याने मला भलं मोठं पत्र लिहिलं, त्याखाली त्यांचं नावगाव सुद्धा होतं, परंतु ते स्वतः पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे, आणि इतरही कोणी साधे व्यक्ती जरी असतील तरी कोणाच्या नावाचा त्या ठिकाणी उल्लेख करणं योग्य ठरणार नाही, परंतु चुकीच्या मंत्रामुळे त्यांना परिणाम भोगावे लागले. मग तो चुकीचा मंत्र कुठला होता? म्हणजे हे फक्त समजण्यासाठी मी सांगतोय. तो चुकीचा मंत्र होता, ओम गुरु मच्छिंद्रनाथाय, ओम गुरु गोरक्षनाथाय, श्री काळूबाई माता नमो नमः, श्री अंबाबाई माता नमो नमः, महाकाळूबाई माता नमो नमः. आता ओम गुरु गोरक्षनाथाय, ओम गुरु मच्छिंद्रनाथा, काळूबाई माता, अंबाबाई माता नमो नमः असला जो काही मंत्र आहे, यामध्ये कुठलंच बीज नाही, यामध्ये कुठलंच शास्त्र नाही. यामध्ये मच्छिंद्रनाथांचं सुद्धा नाव आहे, गोरक्षनाथांचं सुद्धा नाव आहे, अंबाबाई माता सुद्धा नाव आहे, काळूबाई माता सुद्धा नाव आहे. एकाच मंत्रांमध्ये गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, अंबाबाई आणि काळूबाई 4 दैवतांची नावं येऊ शकत नाही. हा मंत्र धर्मशास्त्रीय दृष्ट्या अगदी चुकीचा आहे, याला योग्य म्हणता येणार नाही. या मंत्राचा जाप त्या व्यक्तीने केल्यामुळे अनेक परिणामांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जो असले जर काही मंत्र मिळालेले असतील चुकीचे, तर त्या ठिकाणी आपण सरळ श्री कुलस्वामिनी देवे नमः या मंत्राचा जाप करावा, किंवा तुमची जी इष्ट कुठली देवता असेल तिच्या नाम जपाचा तारक मंत्राचा जाप सुद्धा तुम्ही करू शकता. आणि ज्या भाविकांना दुर्गा देवीची साधना करायची आहे, कारण दुर्गा ही सर्व शक्तींचं आदिबीज आहे, मी या ठिकाणी तुम्हाला एक दुर्गेचा मंत्र शिकवत आहे, जो धर्मशास्त्रीय दृष्ट्या आहे, अनेक ग्रंथांमध्ये त्याचं महात्म्य दिलेलं आहे. या दुर्गा देवीच्या मंत्रांचं इथे मी एकूण 5 वेळेला पठण करून तो मंत्र आपल्याला ऐकवतो. तो मंत्र असा आहे,
ओम दुम दुर्गायै नमः। 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 या मंत्राचा आपण या ठिकाणी जाप करू शकतो। या मंत्रामध्ये सुरुवातीला ओमकार म्हणजे प्रणव आलेला आहे, त्यानंतर दुर्गा देवीचं बीज म्हणून दुम हे बीजाक्षर आलेलं आहे, नंतर दुर्गायै नमः म्हणजे दुर्गा देवीला वंदन सुद्धा केलेलं आहे। धर्मशास्त्रीय दृष्ट्या हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे। याशिवायच आपण दुर्गा देवीच्या 32 नामांचा जाप सुद्धा अधिकाधिक करू शकतो। आता या ठिकाणी आपण स्तोत्र मंत्र यांचं कुठलं पठण करावं, तर दुर्गा कवच आहे, रेणुका कवच आहे, दुर्गा स्तोत्र आहे, रेणुका कवच आहे, कालिका कवच आहे, कालिका स्तोत्र आहे, दुर्गा सप्तशती स्तोत्र आहे, किंवा त्या ठिकाणी असणारं श्री देवी अपराध क्षमा स्तोत्र जे शंकराचार्यांनी निर्माण केलेलं आहे ते सुद्धा आहे, किंवा तुम्ही त्या ठिकाणी स्त्री सुक्ताचं पठण सुद्धा करू शकता। या ठिकाणी आपण मराठीमधील किंवा प्राकृतमधील किंवा संस्कृतमधील 3 पैकी कुठल्याही एका आपल्याला जे सोयीस्कर असेल अशा सप्तशती ग्रंथाचं पठण सुद्धा करू शकता, किंवा देवी भागवताचे पाठ सुद्धा वाचू शकता। म्हणजे आपल्या हाताला जे कुठलं शाक्त पंथाचं साहित्य लागेल आपण त्याचं पठण करू शकतो। अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी पूजन करावं। अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी शक्य असेल तर 5, 7 किंवा 9 अशा पटीमध्ये संख्येमध्ये कुमारिकांना बोलवावं, त्यांना वस्त्र, फळ, दक्षिणा आणि जेवण द्यावं, किंवा कुमारिका मिळत नसतील तर आपण सुवासिनी महिलांना सुद्धा बोलवू शकतो। आपण अष्टमी आणि नवमीच्या दिवशी परडी सुद्धा भरू शकतो। आता अष्टमीच्या दिवशी शक्यतोवर त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे त्यांचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे अशा जिल्ह्यातील निखोज ह्या गावी मळगंगेची यात्रा असते, मळगंगेचा उत्सव असतो। या मळगंगेच्या उत्सवावरती सुद्धा लवकरात लवकर आपण व्हिडिओ अपलोड करूया। मळगंगेचे कुळाचार हे इतर देवीपेक्षा थोडेसे वेगळे असतात, ते कसे पाळावे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहोत। तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडलेला असल्यास नक्की कळवा। सर्वांचं कल्याण असो। जय माता दी, जय जगदंब, नमो।